घनदाट जंगलाच्या आत लपलेलं एक अद्भुत गाव होतं. त्या गावाचं नाव होतं जादूचं गाव. जादूचं गाव फारच सुंदर होतं. तिथली घरं रंगीबेरंगी होती. आरव नावाचा एक गरीब पण हुशार मुलगा राहत होता. तो आपल्या आजीसोबत राहत असे. एके दिवशी आरव जंगलातून जात असताना त्याला एक रडणारा आवाज ऐकू आला. ते होतं एक छोटंसं जादुई हरण. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. आरवनं क्षणाचाही विचार न करता हरणाची काळजी घेतली. पानांनी जखम बांधली आणि पाणी दिलं. तेव्हा अचानक जंगलात प्रकाश पसरला. तो प्रकाश हळूहळू एका वाटेत बदलला. हरण बोललं, आरव, तुझं मन शुद्ध आहे. आता तुला जादूचं गाव पाहण्याची परवानगी आहे. आणि काही क्षणात तो जादूचं गाव पोहोचला. गावाच्या मध्यभागी एक शुभ्र दाढीचे जादूगार आजोबा उभे होते. ते म्हणाले, आरव, आमचं गाव संकटात आहे. जादूचा झरा आटत चाललाय. झऱ्यापाशी गेल्यावर आरवला दिसलं की लोक स्वार्थी बनत चालले होते. काही लोक जादू फक्त स्वतःसाठी वापरत होते. आरव पुढे गेला आणि मोठ्यानं म्हणाला, जादू ही वाटण्यासाठी असते, साठवण्यासाठी नाही. हे शब्द ऐकताच झऱ्यातून पुन्हा तेजस्वी पाणी वाहू लागलं. संपूर्ण गाव आनंदानं नाचू लागलं. जादूगार आजोबा म्हणाले, आरव, आजपासून जादूचं गाव तुझ्या मनात कायम राहील. क्षणातच आरव पुन्हा आपल्या गावात आला. पण आता त्याचं आयुष्य बदललं होतं. तो जिथे गेला तिथे प्रेम, मदत आणि आनंद पसरवत राहिला.